चीनी फटाके तसेच देवी देवता यांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करा, हिंदू सेवा सहाय्य समितीची मागणी। चीनी बनावटीचे फटाके स्वस्त असले तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत, त्यावर भारत सरकारने बंदी सुद्धा घातली आहे। घातक अशा चीनी फटाके आणि देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेले फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदन हिंदू सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलाय। तसंच तहसीलदार अक्कलकुवा आणि तळोदा येथील धर्मसेवक यांनी दिलाय। निवेदनात म्हटलंय की भारतात गेल्या काही वर्षापासून चीनी फटाक्यांचे प्रमाण वाढलंय। या फटाक्यांमध्ये घातक अशा विषारी पदार्थांचं प्रमाण अधिक आहे। ते तयार करण्यासाठी पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम परक्लोराईड यांचे रासायनिक मिश्रण वापरलं जातं। भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी असताना चीनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने देशात येऊन त्यांची विक्री होते, तरी त्यावर कारवाई करून त्यांच्या विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी, तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी। तसेच फटाक्यांवर चित्रांद्वारे हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना केली जाते ती पूर्णपणे थांबवावी व जे फटाके विक्रेते देवी देवता यांची चित्रे नसलेले फटाके विक्री करतील त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 297, 298 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन देताना हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे प्रदेश अध्यक्ष शंकर वराडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष भिकन वराडे, अजिंक्य देसले, अक्कलकुवाचे स्वप्नील भावसार, तळोदाचे अक्षय कलाल, पूनम शिंपी, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत आदी उपस्थित होते। जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे। एक 2 दिवसावर दीपावलीचा उत्सव येऊन ठेपलेला आहे। नंदुरबार शहरासह जिल्ह्याभरामध्ये उत्साह असतो, पण या काळामध्ये जे फटाके विक्री होतात त्या फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जे चायनाचे जे विषारी रासायनिक घटक असलेले जे फटाके असतात ते मोठ्या प्रमाणावर जे भारतामध्ये येतात आणि त्याच्यामुळे एक मोठी हानी या मानव प्रजातीची, या हिंदुस्थानाची होत असते। त्या सर्व चायनीज फटाक्यांवर शासनाची बंदी आहे, असं असतानाही छुप्या मार्गाने ते येत आहेत। ते विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी। त्याचप्रमाणे फटाक्यांवर देवी देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेली जी काही फटाके विक्री करणारे जे काही फटाके विक्रेते असतील त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक यांना दिलेलं आहे। आणि जिल्ह्यातील समस्त फटाके विक्रेते आणि जे फटाके फोडतात त्यांनाही विनंती आहे की जर का फटाक्यांवर चायनाचे जे काही फटाके कोणी विक्री करताना आढळत असेल तर प्रशासनाला कळवावं। देवी देवतांची चित्र असलेली फटाके जर का विक्री होत असतील तर हिंदू सेवा सहाय्य समितीला संपर्क करावा। त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आपण सांगणार आहोत। सर्वांनी ही दिवाळी आपल्या भारतीय परंपरेनुसार साजरी करावी। दीपावलीमध्ये सर्व प्रकारची खरेदी आपल्या लोकांकडून करावी अशी आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीकडून विनंती करतो। जय शिवराय, जय श्रीराम, जय शंभूराज। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।